वसमत शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी विलास मुकाडे याचा आणि त्याची पत्नी मयुरी हिच्यासोबत घरगुती वाद होता आणि यातून त्या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून भांडण होऊ लागली होती। त्यामुळे मयुरी 2 दिवसांपूर्वी हिंगोली येथील प्रगती नगर इथं माहेरी राहण्यासाठी आली होती। 25 तारखेला दिवसभर पती पत्नींमध्ये मोबाईलवरून संभाषण झालं। यामध्ये विलास यांनी घटस्फोट देण्याची मागणी केली होती। यावरूनच हे संपूर्ण वादाला तोंड फुटलं होतं। त्यानंतर रागाच्या भरात विलास मुकाडे यांना वसमत शहर पोलीस ठाण्यातील शस्त्र आगारातून 9 mm चे पिस्टल व काडतूस घेऊन हिंगोलीच्या प्रगतीनगर इथं असलेल्या सासरवाडीत आला। त्यानंतर त्यानं मागचा पुढचा विचार न करता पत्नी, सासू, मेहुणा आणि लहान मुलांवर गोळ्या झाडल्या। या घटनेत आरोपीनं 5 राऊंड फायर केल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झालं। दरम्यान ही गोळीबाराची घटना झाल्यानंतर विलास मुकाडे यांनी सासरवाडीतील घराच्या मागच्या बाजूला पिस्टल फेकून पळ काढला। त्यानंतर हिंगोली पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यासाठी पथकं रवाना करण्यात आली होती। त्याचबरोबर श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आलं होतं। हा सर्व प्रकार घडल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं आरोपीचा शोध घेत कारवाडी शेत शिवारातून आरोपीला ताब्यात घेतलंय। दरम्यान आरोपी विलास मुकाडे याला पोलिसांनी सेवेतून निलंबित केलंय। त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटकही करण्यात आली आहे। सासू वंदना धनवे, मेहुणा योगेश धनवे व मुलगा श्रेयांश मुकाडे यांच्यावरही गोळ्या झाडल्यात। या घटनेत गंभीर जखमी झालेल्या वंदना यांच्या शरीरातून 1 गोळी तर योगेश यांच्या शरीरातून 3 गोळ्या शस्त्रक्रिया करून काढण्यात आली। या प्रकरणामुळे परिसरातून एकच खळबळ उडाली असून या घटनेत पोलीस कर्मचाऱ्याचा पत्नी आणि मेहुण्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे।